अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका, शेतकरी आर्थिक संकटात. अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाच्या उत्पादनाला मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव हा परिसर द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी मे महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्ष पिकाला योग्य गर्भधारणा आणि वाढ न झाल्यामुळे मालामध्ये खट आली आहे. तसेच एकरी सुमारे 3 लाख रुपये खर्च करून 100 क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात अवघे 12 ते 15 क्विंटल उत्पादन एकरी मिळत आहे. त्यामुळे केलेला एकरी 3 लाख रुपयांचा खर्च निघत नाही, अशी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने आमच्यावर झालेले कर्ज माफ करावे, अशी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने आमच्यावर झालेले कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. माझं नाव मंगेश तुकाराम वक्ते, राहणार वडनेर भैरव. यंदा बागाची परिस्थिती खूप बिकट आहे आणि खूप बागा कमी आलेल्या आहे. 70-80% बागा कमी आलेल्या आहे. तुम्ही बागाची परिस्थिती बघू शकता. एकरमध्ये 12, 13, 15, 20 क्विंटलच्या वरती माल नाही. त्याच्यामुळं द्राक्षाला मार्केट पण असं फार खूप नाही. असं कशामुळं नाही? नैसर्गिक हानी झालेली आहे. मागच्या वर्षी लवकर पाऊस झाला, त्याच्यामुळं काड्यामध्ये गर्भधारणा झाली नाही. त्याच्यामुळे हे माल कमी आलेले आहे. आणि आमची अशीच अपेक्षा आहे सरकारकडं का सरकारने कर्जमाफी करावी. खूप खर्च झालेले बागांना. एकरी किती खर्च आला आहे? एकरी 3 लाखापर्यंत खर्च आहे बागांचा. आमची त्याच्याकरता अशी अपेक्षा आहे का सरकारनं कर्जमाफी करावी. एकरी किती उत्पन्न निघलं सध्या? सध्या एकरी 50-60 हजार लाखाच्या आतच उत्पन्न आहे सगळं. काय अपेक्षा काय तुमची? नाही, आमची अपेक्षा काय नाही. सध्या सरकारने कर्जमाफीच करावी अशी आमची अपेक्षा आहे सगळ्या शेतकऱ्यांची.